नमस्कार, मी जुई पाटील. आपले किचन कुक विथ जुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. आय विश यू मेरी क्रिसमस. आणि आजची आपली रेसिपी पण आहे ती म्हणजेच क्रिसमस स्पेशल केक. क्रिसमस जरी सगळेच साजरा करत नसले तरी क्रिसमस केक खाण्याची इच्छा सर्वांनाच असते आणि हा केक सर्वांना खाता यावा यासाठी आपण हा केक घरच्या घरी विदाऊट रम किंवा अंडर न वापरता हा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप साखर, 1 कप मैदा, अर्धा कप मिल्क पावडर, 1/3 कप बटर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर. त्यानंतर आपल्याला लागणार आहे सुंठ पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे म्हणजे जिंजर पावडर. त्यानंतर इथे मी थोडंसं एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 2 लवंग, 2 वेलची आणि थोडंसं जायफळ घेतलं आहे. याची आपण मिक्सरमधून पावडर करून घेणार आहोत. त्यानंतर ख्रिसमस स्पेशल केक बनवण्यासाठी आपल्याला लागणारं मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजेच ड्रायफ्रूट्स. हे मी माझ्याकडे अवेलेबल असलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये घालण्यासाठी फ्रूट ज्यूस म्हणून मी एक फ्रुटी घेतली आहे. याऐवजी तुम्ही लेमन ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस देखील वापरू शकता. फ्रूट ज्यूसने खूप छान टेस्ट येते. इथे मी माझ्याकडे अवेलेबल असणारे ड्रायफ्रूट्स घेतलेत. याऐवजी तुम्ही क्रिसमससाठी स्पेशली सुकवलेले फ्रूट्स म्हणजेच मिक्स फ्रूट कँडी मिळतात तेही तुम्ही यामध्ये वापरू शकतात. मी हे सगळे मिळून 1/2 किलो ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅरेमल बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि गॅसची फ्लेम पूर्ण लो केली आहे. आपण यामध्ये ही साखर घालूयात. ही साखर आपण मंद आचेवर पूर्ण मेल्ट करून घ्यायची आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे. गॅस मोठा ठेवलात तर साखर पटकन करपेल आणि या कॅरेमलची पूर्ण टेस्ट बिघडेल. यामुळे ही संपूर्ण प्रोसेस मंद आचेवरच करायची आहे. कॅरेमलने केकला टेस्ट आणि रंगही खूप छान येतो. कॅरेमल बनवणं जमत नसेल तर तुम्ही ह्याऐवजी ब्राऊन शुगर वापरलीत तरीही चालेल. ही किराणा मालाच्या दुकानामध्ये आपल्याला इझिली मिळते. आता आपली साखर छान मेल्ट झाली आहे. यामध्ये मी 1 कप कोमट पाणी घालते. हे थोडं काळजीपूर्वकच घालायचं आहे. याची वाफ हातावर येऊ शकते. पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि हे संपूर्ण कॅरेमल व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 कप पाणी वापरलं आहे आणि यामध्ये मी अर्धा कप फ्रूट ज्यूस म्हणजेच फ्रुटी घालणार आहे. जर तुम्ही फ्रूट ज्यूस वापरणार नसाल तर तुम्ही यामध्ये 1.5 कप पाणी घाला. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी मंद आचेवरच ठेवलेला आहे. यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. हे मी सगळे ड्रायफ्रूट्स छान कट करून घेतलेत. ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतली आहे चेरी, काळे खजूर, थोडीशी ट्रुटी फ्रुटी, ॲप्रिकॉट, त्यानंतर काजू, बदाम आणि मेन म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे मनुका यामध्ये घालायचे आहेत. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. हे आपण 5 मिनटं या कॅरेमलमध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते छान सॉफ्ट होतील आणि त्यांची टेस्टही या सिरपमध्ये उतरेल. रम वापरून जो क्रिसमस केक बनवला जातो त्यामध्ये अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स हे 8 ते 15 दिवस अगोदरच ते रममध्ये भिजवून ठेवले जातात आणि ते नंतर केकमध्ये वापरले जातात. पण आपण हा झटपट विदाऊट रमने केक बनवतो आहे आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स सॉफ्ट होण्यासाठी ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याऐवजी तुम्ही फ्रूट ज्यूसमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स केक बनवण्याआधी 4 ते 6 तास अगोदर भिजवून ठेवलेत तरीही चालेल. हे मी 5 मिनिट शिजवून घेतलेत आणि हे छान सॉफ्ट पण झालेत. आपण गॅस बंद करून घेऊया. यामध्ये आपण फ्रूट ज्यूस पण घालायचं आहे. इथे मी यामध्ये एक फ्रुटीचं पॅकेट घालते. 10 रुपयाचं पॅकेट येतं ते मी घेतलं आहे. तुम्ही याऐवजी ऑरेंज किंवा लेमन ज्यूस देखील वापरू शकता.
हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालं की हे पूर्ण थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। इथे मी एक बाउलमध्ये एक चाळणी ठेवली आहे। यामध्ये आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स घेऊया। 1 कप मैदा घ्यायचा आहे, त्यानंतर 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालूया आणि हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स छान चाळून घ्यायचे आहेत। बेकिंग सोडा, बेकिंग पावडर मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत। हे आपण पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालूया। याऐवजी तुम्ही अर्धा कप कंडेन्स मिल्क देखील वापरू शकता। त्यानंतर यामध्ये दालचिनी, वेलची, जायफळची पावडर करून घेतली आहे ती घालूयात। यामध्ये मी थोडीशी साखर घालून ती मी मिक्सरमधून पावडर करून घेतली आहे आणि थोडीशी अद्रकची पावडर आहे। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे बटर घालूयात, ते पण मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण ज्या केक टीनमध्ये केक बेक करणार आहोत तो टीन पण बटर पेपर लावून छान ग्रीस करून घ्यायचा आहे। आपण या केकमध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत, त्यामुळे ते केक टीनला चिटकू शकतात। त्यासाठी या केक टीनला बटर पेपर लावणं खूप गरजेचं आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर साध्या प्लेन पेपरला तेल किंवा बटर लावून तो तुम्ही अशा प्रकारे केक टीनला लावून घेऊ शकतात। मी हा बटर पेपर केक टीनच्या चारी बाजूनी लावून घेतला आहे, सगळीकडून लावून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपला केक टीन पण रेडी झालेला आहे। आता आपण केकचं बॅटर बनवून घेऊया। हे ड्रायफ्रूट्सचं मिश्रण पण छान थंड झालं आहे। हे मी अर्धा तास थंड करून घेतलं आहे। पूर्ण थंड झाल्यावरच हे मिश्रण आपण मैद्यामध्ये घालायचं आहे। हे थोडं थोडं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण मी यामध्ये घालून छान मिक्स करून घेते। यामधले थोडेसे ड्रायफ्रूट्स मी बाजूला काढून ठेवलेत केकच्या वर गार्निशिंगसाठी। हे सगळं मिश्रण आपण हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। हे आपल्याला नेहमीच्या केकप्रमाणे जास्त पातळ बॅटर नाही बनवायचं, हे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे। तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। हे मी किती घट्ट ठेवलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे, हे आपण केक टीनमध्ये काढून घेऊया। हे पहा बॅटर किती घट्ट आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल। हे टीनमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। हे आपण 5 ते 6 वेळा असं व्यवस्थित टॅप करून घेऊयात, म्हणजे ह्यामधले एअर बबल्स निघून जातील। वरून आपण थोडंसं अजून गार्निशिंग करूयात। मी थोडेसे ड्रायफ्रूट्स बाजूला काढून ठेवले होते, यामुळे आपल्याला केकचा वरचा लेयर खूप छान दिसेल, थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसेल। केक पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल आणि केक खाण्याची मग मजाच वेगळी असेल। आपला केक गार्निशिंग करून रेडी आहे। आपण पटकन हा बेक करायला ठेवूयात। केक बेक करण्यासाठी मी इथे गॅसवर एक जुनी कढई 10 मिनिटं प्रीहीट करून घेतली आहे। यामध्ये मी खाली मीठ घातले, त्यावर आपण असा एक स्टँड ठेवायचा आहे आणि मग या स्टँडवर आपण केकचा टीन ठेवूया। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। यावर झाकण ठेवून हा 50 ते 55 मिनिटं मध्यम आचेवरच केक बेक करायचा आहे। आणि अशा प्रकारे आपला क्रिसमस केक रेडी झालेला आहे। हा केक बेक करण्यासाठी थोडा वेळ लागतो। मला हा केक बेक करण्यासाठी जवळजवळ 55 ते 60 मिनिटं म्हणजेच 1 तास लागलेला आहे। केक बेक करण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे, पण केक खूप छान झाला आहे। तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर दिसतोय आणि हा खूपच टेस्टी पण झाला आहे। तुम्हीही बनवा असा टेस्टी क्रिसमस केक घरच्या घरी। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हॅपी क्रिसमस। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।